आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी अगं तू काय बोलतेस हे? बरोबरच बोलतेय मी. आपण या बाईचं आणि तिच्या पोराचं भलं करायला निघालोय. मग आपण कशा पायी गरिबीत राहायचं? आणि ही बाई आपल्याला वाटेल तशी हिणवणार, तुला मारणार. आपल्यामुळं या बाईच्या पोराचं आयुष्य जर बदलणार असेल तर आपलं बी आयुष्य बदललं पाहिजे. आणि ऐक ग बाई, तुम्हा श्रीमंत लोकांचं मला समजा माहिती आहे. मी तुला जशास तसं ही वागणूक दिली तर माझी पाठ फिरल्यावर तू माझ्या ताराला ओरडणार, तिच्यावर अन्याय करणार, मारणार तिला. म्हणून माझ्या ताराचं रक्षण करण्यासाठी, तिची काळजी करण्यासाठी मला इथं राहावं लागल. तुझ्या घरात. व्हॉट? होय, तुझ्याच घरात आणि माझ्या लेकीच्या खोलीत. आणि ह्या अटी जर तुला मान्य नसेल तर आम्ही हे निघालो. काय गे बाई, इतका काही वेळ लागतोय तुला हो म्हणायला? माझ्या अटी मान्य नसती तर मी माझ्या पोरीला घेऊन निघाले. चल ग तारे. येतंय आमच्या लक्षात. 50 लाख हवेत ना? दिले. उद्या तुमच्या अकाउंट मध्ये असतील. ओके, उद्या सकाळपर्यंत तर थांबायला हरकत नाही. तू माझ्या पोरीवर हात उगारलास, तुला तिची माफी मागावी लागल. मोठ्यांनी चुका केल्या आणि लहानांची माफी मागितली तर यातच त्यांचं मोठेपण आलंय. आर यू आउट ऑफ युअर माइंड? म्हणजे तू 50 लाख मागितले, देते म्हटलं ना. हे जरा जास्त नाही का होतंय तुमचं? बस ना, आता केवढं बोलणारीस तू? नाही, एकदा सांगितलं ना तुला, जशास तसं. हिच्या अंगावर जर कोणी हात उगारला तर ही त्याला सोडेल का? सगळ्यांना न्याय सारखाच आहे. आम्हाला खालच्या पायरीवर उभं करायचं, फायदा तर करून घ्यायचा आणि वर आम्हाला लाथ मारायची. हे चालणार नाही. लोकांच्या पोरीवर हात उगारताना हिम्मत येते वय, आणि माफी मागायला हिम्मत कुठे जाते? सॉरी. अहो मॅडम तुम्ही. नाही नाही, याला माफी म्हणत नाहीत, हात जोडून माफी माग. सॉरी. ते झालं, ते पुन्हा होणार नाही. हं तारा? ठीक आहे, केलं माफ. अरे चल झोपाया जाऊया. कुठे तुझी रूम? चल इकडे आहे काय? हा. ताई, एवढे पैसे देणारच तू त्या ताराच्या आजीला? आपल्याला फक्त वेळ मारून न्यायची होती ताई. ताई, एवढ्या पैशांचं नक्की करायचं काय हे सुद्धा माहिती नसेल त्या म्हातारीला. मग दुसरा काही पर्याय होता का तुझ्याकडे? तसं नव्हतं मला म्हणायचं. मग कसं होतं? श्रेयस तारामध्ये किती अडकलाय ते दिसतंय ना. त्यामुळे नकळत आपणही यात अडकलो. आय नो त्या ताराला पैशाचं कदाचित एवढं काही नसावं, बट आजी
तिची आजी पोहोचलेली आहे. त्या आजीच्या लक्षात आलेलं आहे की सध्या तरी आपण तिच्यासाठी पैसे उकळण्याची मशीन आहोत आणि त्याचा फायदा ती उचलते आणि उचलणार आहे. मग ताई आपण असं होऊ द्यायचं का? दुसरा काही पर्याय आहे? श्रेयसला बरं करण्याचा तारा सोडून दुसरा काही पर्याय आहे का आता आपल्याकडे? नाही. तू एक काम कर, तारा आणि आमच्या नावाने एक अकाउंट ओपन कर, त्यात 50 लाख डिपॉझिट कर. त्यातला एकूण एक पैसा परत कसा मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे. डोंट वरी. हो ताई. ताई खूप उशीर झालाय, तू झोप. गुड नाईट. हा. ही आपली खोली आहे आजी. लई भारी अगं तुझी खोली. काय ग तारे, मी इथं आलेली आवडलं नाही भाई तुला? अगं असं काय बोलतेस आजी तू? आवडलंय की आपल्याला, पण अशी अचानक का बरं आलीस तू सांग आधी. अगं मी अचानक आले म्हणून त्या बाईच्या तावडीतून तुला वाचव तरी शकले, पण काय ग ती बाई तुला कशापायी मारत होती? आता हिला काय बरं सांगायचं? त्या मॅडम आपल्याला खरी आराध्या समजल्या आणि तिच्या मरणाचं काहीतरी नक्की गूढ आहे, पण आता हिला सांगायला नको. अगं मी काय विचारतेय? अगं आजी ते सोड, तू आधी आपल्याला सांग त्यांच्याकडून तू असे पैसे का मागितलेत? आपली नियत अशी हाय वय? हा अगं तारे तुला माहितीये ना मला पैशाची हाव नाही आणि आपली ती नियत बी नाही. त्या बाईला पैशाचा लई माज आहे म्हणून तिच्याच हत्याराने तिच्यावर वार करून वचक दाखवला. म्या बराबर ओळखू नये या श्रीमंत माणसांना, त्यांच्या आरेला कार्य करावंच लागतं. बरं मला सांग, ती तुला का मारायला आली होती? आजी अगं ते त्यांच्या बिझनेस मध्ये काहीतरी झालं असेल की गडबड, म्हणून रागात उगारला असेल की हात. जाऊ दे ना, कशाला एवढा विचार करते तू? अरे आता तू अजिबात काळजी करू नकोस. आता ती बाई तुला काही बी करणार नाही. ही आजी तुझ्या पाठीशी भक्कम उभी आहे. पण काय ग तारे, मला एक सांग, ती बाई तुझ्याशी असं वागती तरी बी तुला इथंच का बरं राहायचं? आणि तो पोरगा, असं काय आहे त्या पोरामध्ये की त्याला बरं करण्यासाठी तू जीवाचं रान करती? नाही म्हणजे तो पाया पडला, येणवण्या केल्या ते समजा ठीक आहे, पण ती बाई अशी वागती, मग आपण कशा पायी इथे राहायचं? ही पोरगी ते पोराच्या प्रेमात बिमात तर नाही ना पडली? तोंडावरून तरी तसंच वाटतंय. काय गे तारे, मी काय विचारते? आजी अगं हे पाय, त्या मॅडम जरी वाईट असल्या ना तरी इतर राहणारी समधी बाकीची माणसं चांगली आहेत की. म्हणजे बाबा, तो अक्षय, समधी आपल्याशी चांगले वागतात. आता तू इतर राहशील की नाही मग तुला कळल. बर सर, लई रात्र झालीये, झोपायला जाऊ. आणि हे बघ, दाराची कडी नीट लावून घे, नाही तर ती बाया येईल तुझ्या डोसक्यावर नाचायला. घाबरली आजी ती तुला. आता काही येत नसते बघ. बस तू इथं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अच्छा, ह्या कोण आहेत? त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि. काय चाललंय काय हे? त्वमेव सर्व. कोण आहात कोण तुम्ही? आमच्या देवघरापर्यंत कशा पोहोचलात? उठा उठा आधी इथून.
उठा म्हणते ना, उठा आणि बाहेर जा आधी. आई देवाच्या कृपेनं मला बाहेर जा म्हणणाऱ्यांची अजून येळ आली नाही. यशोधरा, आई एक मिनिट. अग बाई, ह्या कोण म्हणायच्या? आमची आई आहे. नमस्कार. आणि म्या कोण ते बी सांग ना. हो आई, या ताराच्या आजी. पाड्यात तारा. अगं बाई, हो का? नमस्कार. श्रेयस श्रेयस बेटा, ते तुम्ही अजून इथेच आहात? तुम्ही आराध्याला कुठे घेऊन जाणार नाही आहात ना? नाही नाही, नाही घेऊन जाणार. मग ठीक आहे. आजी, तुला माहितीये याच त्या आजी आहेत. मी मागच्या वेळेला हरवलो होतो, इकडे तिकडे आराध्याला शोधत होतो ना, तेव्हा यांनीच मला खायला दिलं होतं. मला भूक लागली होती ना, आणि मग त्यांनी मला रिक्षात पण बसवून दिलं होतं. मग मी घरी आलो होतो. आणि मागच्या वेळेला मी पाड्यात पण गेलो होतो यांच्या घरी. मग त्या म्हणाले ये इथे बस, आणि मग मला आराध्याने भाकरी आणि कांदा भरवलं होतं. एक्झॅक्टली बेटा. अँड यू नो व्हॉट, त्यांना ना ताराची खूप आठवण येत होती म्हणून त्या इथे आल्या. थँक्यू आजी, खूप थँक्यू. तुमच्यामुळे आराध्या मला परत सापडली. तुमच्यामुळे ती या घरात परत आली. तुमच्यासारखी आजी सगळ्यांना मिळू दे. थँक्यू. अरे अरे, श्रीमंत घरचं पोर आहे, पण मनानं लई चांगलं आहे. पण अशी कशी अवस्था झाली याची? पण मम्मा, ह्या इकडे या इथेच राहणार आहेत. ये म्हणजे आई, अगं त्यांचं दुसरं कोणी नाहीये, आणि आता ताराचा इतका लळा आहे ना त्यांना. मग आम्ही विचार केला की एवढं मोठं घर आहे आपलं, त्या इथे राहिल्या तर काय हरकत आहे, नाही का? आणि हरकत जरी असली तरी तू काय करू शकते, हो ना? तू कुठे होतीस? तू मला रात्री सांगतेस की तू झोप मी येते, आणि तू येतच नाहीस आपल्या रूम मध्ये. असं का करतेस? बरं जाऊ दे, आता ना तू चल आणि मला सांग की मी आता कुठला शर्ट घालू. ते मला काही सिलेक्टच नाही करता येत. अरे बाळा, आता आता हे नाही, आराध्याला आणि मला तुझ्या आईकडे थोडस काम आहे. ते काम निमटलं की मग आराध्या तुझ्या खोलीत येईल. हा श्रेयस, आमचं जरा आराध्याकडे काम आहे, ते झालं की आम्ही तिला तुझ्या रूम मध्ये यायला सांगतो. ओके? ठीक आहे. मग तू काम झालं की ये, मी तुझी वाट बघीन. फक्त कुठे जाऊ नको. येईल रे, येईल. चला. ठीक आहे, बाय बाय. आम्ही 10 मिनिटात तयार होतोय. मग या दोघी आमच्या रूम मध्ये. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ताराचं अकाउंट ओपन केले आणि त्यात 50 लाख रुपये डिपॉझिट केलेत. बघू. बघा बघ, इंग्लिश तर येतच असेल तुम्हाला, बघा नीट. माझं सोड ग, पण तुला जी भाषा कळते ती मला चांगलीच येते. नाईलाजाने का होईना, पण तू तुझ्या शब्दाला जागली, हे महत्वाचं. पैसे तर आम्ही यात डिपॉझिट केले, पण जोपर्यंत श्रेयस बरा होत नाही तोपर्यंत यातला 1 रुपयाही तुम्ही खर्च करू शकत नाही. दुसऱ्याचे पैसे मेहनतीशिवाय लाटण्याची सवय नाही आहे आम्हाला. अगं तू आम्हाला काय सांगते तसे तुझे पैसे नकोच आहे आम्हाला, म्हणजे तुझा पोरगा बरा होईपर्यंत. पण आता आम्ही इथे राहतोय, मी आणि माझी पोरगी, म्हणल्यावर आमच्या बी काही अटी आहेत. अट नंबर 1, माझ्या पोरीला कुणी बी हात लावायचा नाही.
तू बी नाही आणि तुझ्या पोरानं बी नाही. अट क्रमांक 2, आम्हाला इथं जमतील तशी या घरातली कामं आम्ही करू, पण तारा फक्त श्रेयसच काम करील. आणि त्या व्यतिरिक्त जर काही काम असेल तर ते बघू, जमलं तर करू. अट क्रमांक 3, तू तिच्यावर कुठलीही जबरदस्ती करायची नाही. झालं? संपलं? नाही. शेवटची आणि 4थी अट, तुला जर माझी तारा आराध्या बनून लोकांसमोर मिरवायची असेल तर त्याच्यासाठी वेगळे पैसे लागतील. What? Are you out of your mind? मग हे पैसे नवल काय मग त्यात? आता माझी तारा आराध्या बनणार तर आराध्याच्या नशिबात जे आहे ते ताराला बी नको का मिळायला? बोल, मंजूर आहे? मंजूर. पा शाबाश. आता हे पैसे तुझ्या परवानगीशिवाय मिळणार नाहीत आम्हाला, पण ह्यो कागद पुरावा म्हणून माझ्याजवळ ठेवते. चल ग तारे. काय समजते का ही स्वतःला म्हातारी? हा, तू फक्त मला परमिशन देत आई, हिचा आत्ताच्या आत्ता बंदोबस्त करतो. ताई, ती तारा आहे ना इमोशनल आहे, पण ही म्हातारी भलतीच चॅप्टर या. त्या ताराला ना या म्हातारी शिवाय डोकं नाहीये. आपण ह्या म्हातारीचा बंदोबस्त केला की तारा बघ आपल्याला हवं तसं काम करेल. तू फक्त हो म्हणताय, मी आत्ता बंदोबस्त करतो. त्या दोघींना आता डोक्यातून काढून टाक. वी कॅन हँडल दॅट लेटर. आत्ता मोनिशाचा विचार करायला हवा. आपल्या विरोधात तिच्याकडे खूप पुरावा आहे. आय डोंट नो ती कधी काय कसा यूज करणार आहे. संजय, आधी त्याची माहिती काढ फ्रॉम प्रॉपर सोर्सेस. आपल्याला कळलं पाहिजे तिच्या डोक्यात नक्की काय आहे, तिचा प्लॅन काय आहे. डू यू अंडरस्टँड? हो ताई, मी काढतो माहिती. आलोच. एवढी महत्वाची गोष्ट तुला माहित नाही? कसं शक्य आहे? हे बघा, माझ्याशी गद्दारी नाही पाहिजे. इतक्या वर्षांपासून तू यशच्या आजूबाजूला असतोस, तिची सगळी महत्वाची कामं करतोस आणि तिच्या घरामध्ये आराध्यासारखी दिसणारी हुबेहूब एक मुलगी राहतेय, ही खबरच तुला माहिती नाहीये? हाऊ इज इट पॉसिबल? हो मॅडम. एक शब्दही बोलू नकोस. एकतर यशचं सत्य समोर आणण्यासाठी माझ्याकडून पैसे घेतोय आणि तरी सुद्धा ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. अहो मॅडम, मला खरंच काय माहित नाहीये. जर त्या यशोधरा मॅडमनी मला कधी घरी भेटायला बोलवलं ना तरच मी त्यांच्या घरी जातो. सकाळ संध्याकाळ मी त्यांच्या घरी फिरत नसतो. आणि कोण ती आराध्यासारखी दिसणारी मुलगी मला खरंच काय माहित नाही. माहित नाही ना? मग आता माहिती करून घे. यशोधराकडे हुबेहूब आराध्यासारखी दिसणारी एक मुलगी राहतीये. श्रेयसला बरं करण्यासाठी तिचा वापर केला जातोय आणि श्रेयसला असंच वाटतं की ती आराध्या आहे. ती आराध्या म्हणजे ती जी कोण मुलगी आहे ती कोण आहे, कुठून आली, कशासाठी आली आहे आणि यशचं काम करण्यासाठी ती का तयार झाली आहे, तिचा मोटिव्ह काय आहे, या सगळ्या गोष्टींची मला इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके मॅडम. ही मुलगी जर आपल्या बाजूने आली तर यशला जेलमध्ये जाण्यापासून कोणी वाचू शकत नाही. ऍट एनी कॉस्ट मला ही मुलगी पाहिजे. जा कामाला लाग. ठीक आहे. काय चाललंय तारा? भाकऱ्या करते. हे बघ तारा, श्रावणीचा आज लग्नानंतरचा पहिला दिवस आहे. मी म्हणते काहीतरी गोडधोड करून घेईन तिच्याकडून. श्रावणी, खीर कर आज. हो आजी. तारा, चालू देत तुझं. हा, मी येते जाऊन. श्रावणी, जरा मदत करा एकमेकींना. भांडू नका. हा, बहिणींसारख्या राहा.
येते मी. घे की खीर करायला. हे सगळं तुझा पसारा उचल. 5 मिनिटं थांब. नाही थांबणार मी. आणि तुझं हे सगळं सामान आहे ना, हे एका बाजूला ठेवायचं, कळलं? मी स्वयंपाक करत असताना मला तुझं हे सामान नकोय माझ्या इथे, नाही तर तुझ्यामुळे माझी खीर खराब होईल, कळलं का? अगं थांब की 5 मिनिटं. सांगितलं ना, वेळ नाहीये माझ्याकडे. उचल. अगे मूर्ख आहेस का तू? चटका लागला असता ना मला आता. कळत नाही का तुला? तुला सांगितलं होतं ना, हे सगळं तुझ्या बाजूला ठेव, माझ्या इथे आलं नाही पाहिजे. हे सगळं उचल, मला खीर करायची, उगाच भांडण नको करू सकाळी. अगं 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 काय झालं काय? आजी बघाव कशी बोंबाबोंब करते. आजी तुम्हाला मी सांगते, मी छान खीर करत होते नाही ते, तर ही मुद्दाम, हिने ना मला मुद्दाम चटका देण्याचा प्रयत्न केलाय. हिला मी या घरात नकोय ना म्हणून ही अशी वागतीये. काय ग, मुद्दाम केलास ना तू हे सगळं? आजी मी तुम्हाला सांगते, ही मला माझ्या किचन मध्ये नकोय. प्लीज तुम्ही हिला बाहेर काढा, प्लीज.